नमस्कार. आज आपण घरच्या घरी गव्हाचा भरडा तयार करून त्यापासून अगदी मऊ लुसलुशीत लापशी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी या इथं एक मोठा बाउल भरून गहू घेतलेले आहेत. तर हे गहू आहेत ते लोकवान गहू आहेत. तुम्ही इथं कुठल्याही जातीचा गहू लापशी बनवण्यासाठी वापरू शकता. तर हा गहू स्वच्छ नीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये गहू ओला होईल इतकं पाणी घालायचं आहे. जास्तीचं पाणी घालण्याची आवश्यकता नाही. फक्त गहू ओला होण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. हे पहा या पद्धतीने. पाणी घातल्यानंतर हा गहू व्यवस्थित असा आपल्याला ओलवून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. गहू छान असा ओला करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवूयात आणि 20 ते 30 मिनिटासाठी हा गहू आपण असाच झाकून ठेवूयात, जेणेकरून याच्यावरती जे काही निबर फोलफट असतात ती बाजूला निघली जातात. या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे. गहू छान असा ओललेला आहे. याच्यावरची फोलपट आहे ती अगदी सहज आता मोकळी होणार आहेत. त्यासाठी हा गहू आपण 30 मिनिटासाठी ओलवून घेतलेला आहे. त्यानंतर हा गहू आपल्याला थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि पल्स मोडवरती आपल्याला थोडं थोडं करून हा गहू फिरवून घ्यायचा आहे. मिक्सर आहे तो उलट्या बाजूने फिरवायचा आहे आणि अशा पद्धतीने इथं बघू शकता गव्हाचा भरडा आहे तो बनवून तयार होतो. ज्या पद्धतीने बाहेर मार्केटमध्ये गव्हाचा भरडा मिळतो त्याच पद्धतीने हा भरडा घरच्या घरी बनवून तयार होतो. याच पद्धतीने उरलेला सर्व गव्हाचा भरडा आहे तो मी बनवून घेणार आहे. तुम्हाला जर का ह्या गव्हाचा भरडा जास्त मोठा पाहिजे असेल तर तुम्ही मोठा ठेवू शकता. तर या ठिकाणी मी अगदी मीडियम साईजमध्ये हा भरडा आहे तो बनवून घेत आहे. या पद्धतीने इथं बघू शकता मी सर्व गव्हाचा भरडा आहे तो बनवून घेतलेला आहे मिक्सरला फिरवून. आता हा भरडा आहे तो आपल्याला पाकडून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये काही निबर फोलपट आहेत ते पूर्णपणे निघून जातात. हे पहा या पद्धतीने पाकडल्यानंतर पुढे आहे ते फोलपट जमा होतात. ही फोलपट आपल्याला बाजूला काढून टाकायची आहेत. याच पद्धतीने मी हा गव्हाचा भरडा आहे तो 4 ते 5 वेळा छान असा पाकडून घेणार आहे आणि यामधली फोलपट काढून घेणार आहे. इथं बघू शकता हा भरडा छान असा पाकडून घेतल्यानंतर मस्त असा आपल्याला इथं लापशी बनवण्यासाठी भरडा बनवून तयार झालेला आहे. आता याच्यापैकी 1 वाटी भरड्यापासून आपण लापशी बनवणार आहोत. उरलेला भरडा आहे तो तुम्ही थोडासा फॅनच्या हवेला सुकवून स्टोअर देखील करून ठेवू शकता. 1 वाटी भरड्यापासून आपण लापशी बनवूयात. त्यासाठी या इथं एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये पाव वाटी इतकं साजूक तूप घातलेलं आहे. आता या तुपामध्ये आपण 1 वाटी भरून इतके घेतलेला गव्हाचा भरडा घालूयात आणि तो अगदी छान असा खमंग खरपूस आपल्याला या तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. हा भरडा जसा जसा भाजत येईल तसा तसा अगदी छान असा फुलला जातो आणि त्याचा अगदी छान असा खमंग सुगंध यायला लागतो. तर याच पद्धतीने अगदी मीडियम गॅसवरती हा भरडा मी छान असा भाजून घेणार आहे. या ठिकाणी गव्हाचा भरडा छान असा खमंग भाजून झालेला आहे. अगदी मस्त असा फुललेला आहे. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं चिमूटभर इतकं मीठ घालायचं आहे चवीकरता. जास्त मीठ घालण्याची आवश्यकता नाही. अगदी थोड्याशाच मिठाचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. त्यानंतर अर्धा वाटी इतकं इथं मी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत ते घालूयात. 1 वाटी गव्हाच्या भरड्यासाठी आपल्याला 3 वाटे इतकं कडकडीत गरम केलेलं पाणी घालायचं आहे. या ठिकाणी आपल्याला गरम केलेल्या पाण्याचाच वापर करायचा आहे. 3 वाट्या पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 5 ते 6 शिट्ट्यांवरती ही लापशी आहे ती छान अशी शिजवून घ्यायची आहे. गव्हाचा भरडा शिजण्यासाठी थोड्या शिट्ट्या जास्त कराव्या लागतात. त्यामुळे या ठिकाणी मी 6 शिट्ट्यांवरती ही लापशी शिजवून घेणार आहे. 6 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. त्यानंतर झाकण काढून बघूयात तर बघू शकता इथं लापशी मस्त अशी शिजलेली आहे. अगदी छान अशी लापशी फुलून वरती आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर 1 वाटी गव्हाच्या भरड्यासाठी मी जवळपास पाऊण वाटी ते 1 वाटी इतका गूळ घालणार आहे. तुम्हाला लापशी किती गोड आवडते त्यानुसार तुम्ही इथं गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. पण पाऊण वाटी ते 1 वाटी प्रमाण गुळाचं हे परफेक्ट प्रमाण आहे.
व्यवस्थित असा गूळ आपल्याला या लापशीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ पूर्णपणे या लापशीमध्ये एकजीव होईपर्यंत आपण मिक्स करून घेऊयात. या ठिकाणी गूळ पूर्णपणे मिक्स करून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये काही फ्लेवर्स ॲड करायचे आहेत. इथं मी जायफळ पूड घेतलेली आहे, त्याचबरोबर सुंठ पूड, वेलची पूड आणि ठेचून घेतलेली बडीशोप घेतलेली आहे. हे सर्व आपण यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. अगदी 1 ते 2 मिनिटासाठी ही लापशी पुन्हा एकदा आपण छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली गूळ घालून केलेली लापशी बनवून तयार झालेली आहे. अगदी मऊ लुसलुशीत लापशी बनवून तयार झालेली आहे. या लापशीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे. अशा प्रकारची टेस्टी लापशी बनवून तयार झालेली आहे. सर्व करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. वा, लापशीला कलर काही सुंदर आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर ही लापशी अगदी भन्नाट बनवून तयार होते. घरच्या घरी गव्हाचा भरडा काढून ही लापशी तुम्ही नक्की बनवू शकता. वरून तूप घालू शकता. आवडत असेल तर दूध घालून देखील ही लापशी सर्व केली जाते. भन्नाट चवीची ही लापशी तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा. बाय.